बोर्ड एक्झामसाठी आम्ही खूप छान प्रिपरेशन केलं. बट आता सीईडीचं प्रिपरेशन करताना आम्हाला सीईडीचे क्वेश्चन क्लिक नाही होतात. आम्हाला समजत नाही की आता ह्या क्वेश्चनला काय स्टेप केली पाहिजे, ह्याचा आन्सर कसं आपल्याला शोधलं पाहिजे. परीक्षेच्या आधी काय होतं, विद्यार्थी डेफिनेशन असेल किंवा थेरी पार्ट असेल ते पाठ करतात, ते फिजिक्सचा अभ्यास करत नाही. न्यूमरिकल पण बरेच मुलं विद्यार्थी पाठ करतात. CETला तसं नाही आहे. यावर्षी तुम्हाला आश्चर्य वाटेल, CETचा 2025चा जो प्रश्न आहे तो JEEच्या 2026च्या एक्झामला आहे. तर नक्की किती इयर्सचे PYQs केले पाहिजे आणि PYQs सोबत JEEचे पण PYQs केले पाहिजेत का? अगदी नीट आणि JEEसाठी पण PYQs इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त CETमध्ये, कारण CETला डायरेक्ट प्रश्न रिपीट होतात. कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्सवर फोकस केलं पाहिजे, कुठले असे चॅप्टर्स आहेत जे आपल्याला प्रायोरिटीवर ठेवायचे आहेत? थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा 11चा टॉपिक आहे. कायनेटिक थिअरी ऑफ गॅस अँड रेडिएशन आणि थर्मोडायनॅमिक्स. तर हे तिन्ही चॅप्टर्स मिळून आपल्याला 6 to 7 मार्क्स आहे. जास्त कॉम्प्लेक्स क्वेश्चन विचारू शकत नाही, कारण चॅप्टरचे थोडे स्पेसिफिकेशन आहेत ते. बट भरपूर मुलांना ते प्रिपेअर होत नाही. 5 PYQs पण खूप जास्त वाटतात. आता कॅटेगरी बी मध्ये मेजॉरिटी ऑफ द विद्यार्थी आहेत. कॅटेगरी बी म्हणजे काय, तर असे विद्यार्थी ज्यांचं 50 to 60% प्रिपरेशन झाले. तिसरी कॅटेगरी अशी येते ज्यांचं काहीच झालं नाही, ज्यांनी फिजिक्स हा सब्जेक्ट म्हणूनच कन्सिडर केलं नाही, जे फक्त 150 मार्क्ससाठी प्रिपेअर करतायत. मग आता एवढी डिफिकल्टी लेवल इन्क्रीज झाली आहे, तरी आता आपण ह्या लास्ट 40-45 डेजमध्ये फर्स्ट अटेम्प्टसाठी जर आपण टार्गेट करायला गेलो तर 99% स्कोअर करू शकतो का आपण? सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, मला माहिती आहे आता भरपूर मुलांची बोर्ड एक्झाम संपलेली आहे, म्हणजे बायफोकल सब्जेक्ट बाकी आहे. बट जे आपले मेन सब्जेक्ट्स आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, हे तुमची एक्झाम आता झालेली आहे. आता जसे आपले मेन सब्जेक्ट कंप्लीट होतात त्याच्यानंतर मुलं लागतात प्रिपरेशनला CETच्या. आता CETचं प्रिपरेशन आपल्याला कसं करायचं आहे, भरपूर मुलांना ना डाऊट असतात की दादा CETचं आम्हाला कसं प्रिपेअर करावं लागेल. मोस्टली फिजिक्समध्ये भरपूर मुलांना प्रॉब्लेम येतो की आपल्याला फिजिक्ससाठी कसं प्रिपेअर करायचं आहे. तर मी ना यूट्यूबवर व्हिडिओ स्क्रोल करताना मला एक चॅनल सापडलं. तर त्या चॅनलवरती त्या सरांनी एवढं छान प्रकारे फिजिक्स शिकवलं होतं ना, तर मी विचार केला की तुम्हाला गाईड करण्यासाठी, म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला, आपल्या ऑडियन्सला गाईड करण्यासाठी आपण त्या सरांना आपल्या पॉडकास्टवरती बोलूया. तर आज मी आपल्या पॉडकास्टवरती अद्वै जोशी सरांना बोललेलं आहे. म्हणजेच तुम्हाला माहिती असेल त्यांचं यूट्यूबवर चॅनल आहे स्वयं फिजिक्स नावाचं. तर त्या सरांना मी आपल्या चॅनलवरती बोलवलं आहे पॉडकास्टसाठी, आणि त्या सरांकडनं आज आपण जाणून घेणार आहोत की तुम्हाला फिजिक्ससाठी, म्हणजे ओव्हरऑल केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स पण, बट स्पेशली फिजिक्ससाठी तुम्हाला CETच्या एक्झाममध्ये कसं प्रिपेअर केलं पाहिजे. सो हाय सर, हाऊ आर यू? आय एम फाईन. फर्स्ट ऑफ ऑल, थँक यू फॉर नाईस इंट्रोडक्शन अँड इन्व्हायटिंग मी ऑन युअर चॅनल. थँक्यू फॉर कमिंग सर. सर, आता कसं आहे ना, मुलांची बोर्ड एक्झाम कंप्लीट झाली आहे. आता मुलं CETच्या प्रिपरेशनला सुरुवात करतात. आता सगळ्यात पहिले मुलांचा प्रश्न असतो की दादा CETच्या प्रिपरेशनसाठी आत्तापासून 40 ते 45 डेज बाकी आहेत. तर ह्या 40 to 45 डेजमध्ये आपल्या डे 1 पासून माइंडसेट का असला पाहिजे? जर तुम्हाला CETला कॉन्कर करायचं आहे तर डे 1 पासून 45 डेजच नाही, तर मी म्हणेल 75 डेज, कारण आपल्याकडे अटेम्प्ट 2 पण आहे. करेक्ट. अटेम्प्ट 2 होईपर्यंत युअर माइंडसेट शुड बी लाईक अ विनर. एक विनर कसा विचार करतो तसं तुम्हाला विचार करावा लागेल. ना व्हॉट इज विनर? तर जर तुम्ही इतिहासामध्ये बघितलं तर छत्रपती शिवरायांचे जे मावळे आहेत त्यांच्याकडे तो विनर ॲटिट्यूड होता की कुठल्याही परिस्थितीत ते विजय प्राप्त करून दाखवायचे. एकतर विजय मिळेल किंवा ते शहीद होते. कमिंग बॅक नाही, दुसरं कुठलंही ऑप्शन नाही. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी जी कोंढाणाची मोहीम फत्ते केली ती अतिशय अवघड होती. अगदी 300 मावळे यांनी 5000 मुघल सैन्यांचा पराभव केला. जेव्हा त्यांच्याकडे काही ॲडव्हान्टेज नव्हतं, त्यांना जवळजवळ 90 डिग्रीचा जो स्टीप क्लाइंब आहे, तर 90 डिग्रीच्या स्टीप क्लाइंबनी त्यांना चढून जायचंय. वरती गेल्यानंतर ते थकणार आहेत, त्यांच्याकडे शस्त्र नाही, गोळा नाही, बारूद नाही. असं होताना पण त्यांनी ते करून दाखवलं. बरं, एवढंच नाही, यामध्ये जेव्हा तानाजी मालुसरे शहीद झाले त्याच्यानंतर त्यांचे जे बंधू आहेत सूर्याजी आणि शेलार मामा, ते तरीसुद्धा लढत राहिले. म्हणजे रिलेशन्सला पण प्रायोरिटी दिली नाही. तर इतकं जर तुम्हाला टार्गेटेड माइंडसेट, विनिंग माइंडसेट जर तुमच्यामध्ये असेल तर CET काय कुठली पण एक्झाम आपण टॅकल करू शकतो. खूप छान एक्झाम्पल दिलं सर. आणि जेव्हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा टॉपिक येतो ना, तेव्हा मुलांची एनर्जी काही वेगळ्याच लेवलला जाते. आणि आपल्या पॉडकास्टची सुरुवात पण खूप चांगल्या टॉपिकने सुरू झाली आहे. सो सर, आता काय माहिती आहे का की मुलांचा प्रश्न काय असतो की दादा बोर्ड एक्झामसाठी आम्ही खूप छान प्रिपरेशन केलं आहे, बट आता CETचं प्रिपरेशन करताना आम्हाला CETचे क्वेश्चन क्लिक नाही होतात. आम्हाला समजत नाही की आता ह्या क्वेश्चनला काय स्टेप केली पाहिजे, ह्याचा आन्सर कसं आपल्याला शोधलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही मुलांना काय सजेस्ट कराल? एकतर असं मानलं जातं की बोर्ड आणि CETचं प्रिपरेशन हँड इन हँड चालू शकतं.
जे की बरोबर आहे. पण आपल्याकडे काय होतं ना, की परीक्षेच्या आधी काय होतं, विद्यार्थी डेफिनेशन असेल किंवा थेरी पार्ट असेल, ते पाठ करतात. ते फिजिक्सचा अभ्यास करत नाही. ठीक आहे. न्यूमरिकल पण बरेच मुलं विद्यार्थी पाठ करतात. CETला तसं नाही आहे. CETला तुम्हाला लॉजिकल थिंकिंग आणि क्रिटिकल ॲबिलिटी लागते त्या प्रश्नाला टॅकल करायसाठी. तसं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे एक टॉपिक आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर याच्यामधून बोर्डला कसा प्रश्न येईल, तो बोर्डमध्ये विचारतील की डिफाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट विथ अ क्लीन अँड लेबल डायग्राम, एक्सप्लेन व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ठीक आहे. पण आता CETला काय होईल, CET विद्यार्थ्यांना काय विचारणार, CET विचारणार की जर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये आपण फ्रिक्वेन्सी वाढवली तर फोटो करंट आणि स्टॉपिंग पोटेन्शियलवर काय परिणाम होईल. आता हे आपण पाठ करू शकत नाही. यासाठी तुम्हाला कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग लागणार आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची, की फ्रिक्वेन्सी वाढली तर फोटॉनची एनर्जी वाढते, फोटॉनची एनर्जी वाढली तर कायनेटिक एनर्जी वाढते निश्चितपणे, कायनेटिक एनर्जी वाढली स्टॉपिंग पोटेन्शियल वाढतं. सो डायरेक्टली माझ्याकडे एक आन्सर आलं. त्याचबरोबर फोटो करंट आणि फ्रिक्वेन्सीचा डायरेक्ट संबंध नाही. फोटो करंट डिपेंड्स ओनली ऑन इंटेन्सिटी. ही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर विद्यार्थ्यामध्ये असेल तर CET पण सोपं आहे. अच्छा. तर भरपूर मुलांचा प्रश्न असतो, की मग फिजिक्ससाठी आपल्याला कसं प्रिपेअर केलं पाहिजे? हे जे कॉन्सेप्ट्स आहेत, हे आम्ही फिजिक्समध्ये कशा अप्लाय केले पाहिजे? तर सगळ्यात पहिले तुम्ही फिजिक्सला लिस्ट डाऊन करा, की आपल्याकडे 12थला टोटल 16 चॅप्टर्स आहेत, 11वीला पण एक 6-7 चॅप्टर्स आहेत. तर ते बघा की तुमचं कुठल्या चॅप्टरचं प्रिपरेशन कुठल्या लेवलपर्यंत झालंय. ठीक आहे. आता नुसतं थेरी वाचून झाली आपली, तर थेरीला थोडं एकदा समजण्याकरता परत गो थ्रू करा बोर्डच्या टेक्स्टबुकमधून. बोर्डच्या टेक्स्टबुक सोडून थेरीची गरज नाही. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करू शकता. प्रिव्हियस इयरची क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची, त्यांनी तुम्हाला कळेल की CETच्या अपेक्षा काय त्या टॉपिकमधून, आणि नंतर टेस्ट पेपर द्यायचा. या 3 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ओके. आता जसं तुम्ही PYQs मेन्शन केलं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तर नक्कीच PYQs हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत. तर नक्की किती इयर्सचे PYQs केले पाहिजेत? आणि PYQs सोबत JEEचे पण PYQs केले पाहिजेत का? एकदम तू बरोबर मेन्शन केलंस राजेश, की PYQ इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर CET. अगदी नीट आणि JEEसाठी पण PYQs इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त CETमध्ये. कारण CETला डायरेक्ट प्रश्न रिपीट होतात. जर तू प्रिव्हियस इयर पेपर ॲनालिसिस केला तर असे सुद्धा प्रश्न मी तुला दाखवू शकतो, की ज्यामध्ये 5-5 वेळा सेम प्रश्न विथ सेम ऑप्शन रिपीट झालाय. अच्छा. सो दॅट इज द पॉवर ऑफ PYQ. ठीक आहे. आता राहिला प्रश्न असा की किती इयर्सचे करावे, तर इयर वाईज जाण्यापेक्षा आपण पर्पज समजून घेतला पाहिजे की PYQ सॉल्व्हिंगचा काय. PYQ सॉल्व्हिंगचा पर्पज हा आहे की एखाद्या कन्सेप्टवर 6-7 टाईपचे जे क्वेश्चन्स बनतात, ते क्वेश्चन्स आपले मागच्या 5 वर्षाचे PYQ कव्हर करून घेतात. आता जर तुम्ही फक्त 2 वर्षाचे PYQ सोडवले, ठीक आहे, तर त्यांनी काय होईल, तर एखाद्या क्वेश्चनचे फक्त 3 ते 4 सब टाईप्स होते आणि मग गडबड होईल. निश्चितपणे 2025चा जो पेपर होता त्याला 2024चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जास्त आले, म्हणून मागच्या 1 वर्षाचे जो रिसेंट इयर आहे ते तर महत्त्वाचं आहेच, पण 2020चे सुद्धा प्रश्न आलेत, 21चे सुद्धा आलेत. असे पण प्रश्न आहेत जे PYQ मध्ये डायरेक्ट नाही दिसणार, पण डेटा चेंज करून, क्वेश्चनची फ्रेमिंग चेंज करून CETने विचारले. तर मला असं वाटतं, जर तुम्हाला COEP VJTI सारखे कॉलेजेस पाहिजे असतील तर 5 इयर PYQ इज मस्ट फ्रॉम 2020 टू 2025. ओके. म्हणजे 5 इयर्सचे PYQs हे नक्कीच केले पाहिजे. केलेच पाहिजे जर तुम्हाला पाहिजे असेल चांगलं. तर PYQs करताना सगळ्यात पहिले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्सवर फोकस केलं पाहिजे? कुठले असे चॅप्टर्स आहेत जे आपल्याला प्रायोरिटीवर ठेवायचे आहेत आणि रिमेनिंग चॅप्टर्स नंतर करायचे? सो बरोबर आहे. तर आता तू म्हणतोयस की इझी टॉपिक, तर आता आपण असा आपला गैरसमज आहे एक तर, की फिजिक्स इज अ टफ. फिजिक्स इज नॉट टफ, फिजिक्स इज लिटिल डिफरंट. तुम्ही फिजिक्सला आधी समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. तर आपल्याकडे कितीतरी असे चॅप्टर्स आहे ज्याला डायरेक्ट तुम्हाला सोपे चॅप्टर्स आहे फिजिक्समध्ये, आरामात तुमचं काय म्हणतात त्याला अभ्यास होऊन जातो, मार्क्स पण येतात. तर फर्स्ट जिथे आहे मस्ट डू मध्ये, दॅट इज हीट सेक्शन. हीट सेक्शनमध्ये आपल्याकडे कुठले कुठले टॉपिक आहे, तर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा 11चा टॉपिक आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅस अँड रेडिएशन आणि थर्मोडायनॅमिक्स. तर हे तिन्ही चॅप्टर्स मिळून आपल्याला 6 to 7 मार्क्स आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की हे चॅप्टर तुमचे केमिस्ट्री सोबत सुद्धा, जसं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, आयडियल गॅस इक्वेशन, आयडियल गॅस, रिअल गॅस, हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकता. ॲट द सेम टाइम थर्मोडायनॅमिक्समध्ये पण बऱ्यापैकी वर्कडनचा पार्ट आहे. सो केमिस्ट्री सोबत पण ओव्हरलॅपिंग आहे आणि याच्यात डायरेक्ट क्वेश्चन येतात. जास्त कॉम्प्लेक्स क्वेश्चन विचारू शकत नाही कारण चॅप्टरचे थोडे स्पेसिफिकेशन आहेत ते, तर म्हणून ते होऊन जाते. त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलं, नेक्स्ट सेक्शन इज मॉडर्न फिजिक्स. आता मॉडर्न फिजिक्स 11th आणि 12th मिळून तुम्हाला जवळजवळ 7 to 8 मार्क्स देणार. ठीक आहे. मॉडर्न फिजिक्समध्ये काय काय येतं, तर जसं ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर आणि सेमीकंडक्टर आहे. तर
सेमी कंडक्टर सारखा चॅप्टर बघितला तर मेजॉरिटी ऑफ दॅट इज थेरॉटिकल बेस. थोडा ट्रान्झिस्टरचे न्यूमरिकल पार्ट आहे. ॲट द सेम टाइम ड्युएल नेचर आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे, तिथे पण थिओरिटिकल चॅप्टर आहे. पण थोडेफार कॅल्क्युलेशन जसं स्ट्रक्चर ऑफ ॲटमचे वगैरे आहेत ते तुम्हाला करावे लागतील. पण जर तुम्ही व्यवस्थित केलं तर इथे सुद्धा आउट ऑफ मार्क्स तुम्ही स्कोर करू शकता. ठीक आहे, पण 5 इयर्स PYQ करणं मस्ट आहे याच्यासाठी, जर तुम्हाला परफेक्शन पाहिजे असेल तर. त्याच्यानंतर काही टॉपिक्स जे आपण अजून करू शकतो दॅट इज जसं विद्यार्थी सुरुवातीला रोटेशनल डायनामिक, आता रोटेशनल आणि फ्लुइड हे दोन, पहिला आणि दुसरा चॅप्टर आहे 12th मध्ये. सो हे सुरुवातीला जे विद्यार्थी उत्साहामध्ये असतात तर 2 चॅप्टर तर करतात. ठीक आहे. सो रोटेशनल डायनामिक्स आणि सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन इन प्लेन मधून जो मोशन इन 2Dचा पार्ट आहे तो मिळून आणि प्लस रोटेशनल डायनामिक्स आपल्याकडे 4 मार्क. त्याच पद्धतीने मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड 3 मार्क, म्हणजे झाली इथे 7 मार्क. आणि ॲट द सेम टाइम करंट इलेक्ट्रिसिटी इझी, त्याच्यात काही नाही, गॅल्व्हॅनोमीटरचा पार्ट व्यवस्थित करा, सर्किट्स असतात ते करताना तुम्ही कॅपॅसिटरचा पण नेटवर्कचा पार्ट करू शकता थोडं स्मार्ट अप्रोच केला तर. प्लस ऑसिलेशन्स आणि अल्टरनेटिंग करंट. ऑसिलेशन्स आणि अल्टरनेटिंग करंट अगेन अ व्हेरी इझी टॉपिक, जास्त अवघड नाहीये. जर तुम्ही व्यवस्थित ऑसिलेशन ज्याला जमला, ज्याला सायनोसॉइडल इक्वेशन लिहिता आली, ज्याला फेज डिफरन्स आला, त्याला अल्टरनेटिंग करंट पण येईल. ओके. आणि जर आपण 11th गेलो तर 11th आता यावर्षी कसं आहे, मागच्या वर्षीपासूनच वेक्टर्स आणि एरर अनालिसिस ऍड केले. ओके. तर त्याच्यामधून एक प्रश्न येतो ना, तर एक मार्क जो आहे तो एकदम इझिली स्कोर करू शकतो, जास्त अवघड नाहीये. सो वेक्टर्स आहे, एरर अनालिसिस आहे, ग्रॅव्हिटेशन आहे आणि साऊंड आहे. तर हे असे टॉपिक्स आहेत. सो टोटल जर तुम्ही सम केलं तर 35 मार्क्स फिजिक्समध्ये असे दे आर इझी टू स्कोर, पण प्रॅक्टिस चांगली लागेल तुम्हाला. म्हणजे हे हाय वेटेज चॅप्टर्स करून आपण मिनिमम 35 मार्क्स का स्कोर करू शकतो. येस, 35 मार्क्सचा तुम्ही प्रिपेअर करू शकता चांगलं. त्याच्यापैकी मग अॅक्युरेसी वगैरे बघून 30 पर्यंत, 31 पर्यंत आरामात स्कोर करू शकता. अच्छा, आता हे तुम्ही हाय वेटेज सगळे चॅप्टर सांगितले जे की मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. मग रिमेनिंग चॅप्टर्सचं काय, ते रिमेनिंग चॅप्टर्स आपल्याला स्किप करायचे का? नाही, बिलकुल नाही, स्किप काहीच करायचं नाही, पण थोडं स्मार्टली प्ले करायचं. आता रिमेनिंग चॅप्टर्स म्हणजे जसं राजेशने सांगितले की असे टॉपिक्स आहे ज्यांना वेटेज जास्त आहे पण जे अवघड आहेत, जे विद्यार्थी सोडून देतात. जसं जर मी बघायला गेलो तर इलेक्ट्रोस्टॅटिक्सला भीती वाटते. 11वी 12वी दोन्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे. त्याचबरोबर वेव्ह ऑप्टिक्स आहे, रे ऑप्टिक्स आहे, साऊंड वेव्ज आहे. ठीक आहे. किंवा मॅग्नेटिझमचं सेक्शन आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर अशा चॅप्टर्समधून विद्यार्थ्याला काय करावं लागेल की जरी एक चॅप्टर अवघड आहे पण त्या चॅप्टरमधून पण तर सोपा पार्ट असेल, त्या सोप्या पार्टला टार्गेट केलं पाहिजे. जसं एक्झाम्पल आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमधून मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू वायरचं कॅल्क्युलेशन, जो फॉर्म्युला आहे μ0I/4πd किंवा μ0I/2πd किंवा सर्क्युलर सेक्शनमध्ये जी मॅग्नेटिक फील्ड काढतो आपण सेंटरला, दरवर्षी तिथून प्रश्न येतो. सो तुम्ही ते प्रिपेअर करू शकता. वेव्ह ऑप्टिक्स अवघड आहे मानलं ना, पण वेव्ह ऑप्टिक्समध्ये पोलरायझेशन जर विद्यार्थ्याने नीट केलं तर तिथे पण त्याला डायरेक्ट मालूस लॉ जो आहे, मॉल्स लॉ ज्याला आपण म्हणतो, तिथून पण त्याला मार्क्स पडू शकतात. सो स्मार्टली प्ले करायचं. इझी टॉपिक्स 5 इयर PYQs आणि जे डिफिकल्ट टॉपिक्स आहे त्याच्यामध्ये थोडे इझी टॉपिकची तुम्ही लिस्ट करा. ठीक आहे, आणि त्यानुसार प्रिपेअर करा. अच्छा, मग जसं की आता तुम्ही सांगितलं की आता हे आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, बट भरपूर मुलांना ते प्रिपेअर होत नाही. 5 इयर PYQs पण खूप जास्त वाटतात आणि मुलांची म्हणजे कॅटेगरीज वेगवेगळ्या आहेत. काही मुलांचं खूप छान प्रिपरेशन होतं, काही मुलांना जे म्हणजे लेक्चरमध्ये होतं ते लगेच समजतं, काही मुलांना लगेच क्लिक होत नाही. तर असे काय कॅटेगरीज आहेत कॅन्डिडेट्सचे, आणि तुम्ही प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्ही काय सजेस्ट कराल की कुठल्या टाईपच्या कॅन्डिडेटनी काय केलं पाहिजे? ओके. सो जसं आपल्याकडे वेगवेगळे पेशंट्स असतात, त्यांच्यासाठी वेगवेगळे औषध असतात, त्याच पद्धतीने विद्यार्थी वेगवेगळ्या टाईपचे असतात. तर आपण कॅटेगरी ए म्हणू. हे कॅटेगरी ए असतात जे सुरुवातीपासून वर्गात सगळ्या प्रश्नांची उत्तर देतात, ज्यांचे 5 इयर PYQ झाले, ज्यांचा JEEचा जानेवारीचा अटेम्प्ट पण चांगला गेलाय. ठीक आहे, त्याला सगळे टॉपर्स म्हणतात. तर टॉपर्सनी आधी त्यांच्यासाठी सांगतो थोडक्यातच की तुमचं सगळं झालं असेल ना, तुम्ही फुल लेंथवर फोकस करा. ठीक आहे, फुल लेंथवर फोकस करा आणि बाकी JEE आणि नीटचे PYQ त्यांनी केले पाहिजे. मिनिमम साधारण मला वाटतं की 3 इयर्सचे काम होऊन जाईल तुमचं. ठीक आहे, सो 3 इयर्स PYQ आणि मोर फुल टेस्ट. त्याच्यानंतर आपली कॅटेगरी आहे कॅटेगरी बी वाली. आता कॅटेगरी बी मध्ये मेजॉरिटी ऑफ द विद्यार्थी आहेत. कॅटेगरी बी म्हणजे काय, तर असे विद्यार्थी ज्यांचं 50 to 60% प्रिपरेशन झाले, पण अर्ध प्रिपरेशन झाले. त्यांनी PYQs केलेत, त्यांनी प्रयत्न केलेत PYQ सॉल्व्ह करायचं, पण 1 वर्षात झाले, 2 वर्षात झाले. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर कॅटेगरी बी वाल्यांनी काय करायचंय की तुम्ही 5 वर्षाचे PYQs जे मी तुम्हाला टॉपिक सांगितले, हाय वेटेज आणि इझी टॉपिक, तिथून तुम्ही आधी कंप्लीट करा, तर कॉन्फिडन्स येईल, तर ॲक्युरेसी मेंटेन होईल आणि चांगला स्कोर येईल. त्याच्यानंतर पास्ट जे फुल टेस्ट आहे, पार्ट टेस्ट आणि फुल टेस्ट दोन्ही द्यावं लागतील यांना.
पार्ट टेस्ट म्हणजे काही टॉपिक्स आहेत तिथे मला जर वाटलं की हिट सेक्शनची एक पार्ट टेस्ट देतो तर तिथून चांगलं काहीतरी त्यांचं होऊ शकतं. ठीक आहे. आणि फुल लेंथ टेस्ट थोड्याफार देऊ शकतात. थोड्याफार म्हणजे किती, तर एक साधारण 5-6 फुल लेंथ टेस्ट हे विद्यार्थी देऊ शकतात. आणि यात तिसरी कॅटेगरी अशी येते ज्यांचं काहीच झालं नाही, ज्यांनी फिजिक्स हा सब्जेक्ट म्हणूनच कन्सिडर केलं नाही, जे फक्त 150 मार्क्ससाठी प्रिपेअर करतायत. तर अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचा 10-20% सिलेबस झालाय, तुम्ही फक्त आणि फक्त 35 मार्क्सवर फोकस करा. यू डोंट नीड टू इवन प्रिपेअर फॉर इझी टॉपिक्स फ्रॉम 15 मार्क्स, जे हार्ड आपण मगाशी डिस्कस केले ते. त्याचं कारण असं आहे, कारण 35 मार्कपर्यंतच तुम्ही पोचायला तुम्हाला वेळ लागेल. पहिल्या अटेम्प्टसाठी गोष्ट करतोय मी. मग तुम्ही सेकंड अटेम्प्टला अपग्रेड करा ना. 35 मार्क्सपर्यंत तुम्ही आले ना, 35 पैकी तुम्ही 25-27 स्कोर केले, तुम्हाला वाटलं नाही आता मला उरलेले टॉपिक्स पण व्यवस्थित करायचे, तर अटेम्प्ट 2ला तुम्ही करू शकता. ओके. सो इन शॉर्ट, कॅटेगरी ए, गो फॉर जेई नीट PYQs. डेफिनेटली येतात जेई नीट PYQs. इनफॅक्ट यावर्षी तुम्हाला आश्चर्य वाटेल, सीईटीचा 2025चा जो प्रश्न आहे तो जेईच्या 2026च्या एक्झामला आहे. अच्छा, म्हणजे सीईटीचे क्वेश्चन जेई मध्ये सुद्धा येतात. हे फिजिक्समध्ये झालंय. ठीक आहे. असे 1-2 प्रश्न आहे. रोटेशनल डायनामिक्स मधून एखादा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांनी मला पाठवला होता, सो आय नो दॅट. आणि जी कॅटेगरी बी आहे, कॅटेगरी बी वाल्यांनी सेफ साईड आधी 35 मार्क्स करा आणि 15 मार्क्सची इझी टॉपिक करा, आणि कॅटेगरी सीचं सांगितलं. ओके. म्हणजे जसं की जेई मध्ये आता सीईटीचे क्वेश्चन्स येतात, तर नक्कीच सीईटीच्या डिफिकल्टी लेवल इन्क्रीज झाली. मग आता एवढी डिफिकल्टी लेवल इन्क्रीज झाली आहे, तरी आता आपण ह्या लास्ट 40-45 डेजमध्ये फर्स्ट अटेम्प्टसाठी जर आपण टार्गेट करायला गेलो, तर 99% स्कोर करू शकतो का आपण? आता 99% आहे ना, या विषयावर विद्यार्थ्यांचा खूप भर आहे. तर थोडं आपण समजून घेऊ 99% काय, कारण बरेचदा पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलमध्ये कन्फ्युजन असतं. सो जर मी म्हटलं पर्सेंटाईल इज अ रिलेटिव्ह टर्म, तर 99% मीन्स जर साधारण आपल्या PCM ग्रुपला सीईटीला 4 लाख विद्यार्थी अपिअर होत असतील, 4 लाखच होतात ना, तुला डेटा जास्त माहिती? करेक्ट. 4 लाख होतात दरवर्षी, इन्क्रीज होत आहेत. ओके. सो 4 लाख विद्यार्थ्यांपैकी जर 99% म्हणजे आपला 4000च्या आत रँक यायला पाहिजे. देन दॅट इज 99%. म्हणजे 99% विद्यार्थ्यांना तुम्ही मागे सोडलंय. आता 4000 मध्ये येणं तर सगळ्यांची इच्छा आहे, पण मग ते कसं संभव आहे? तर ते तेव्हा संभव होईल जेव्हा तुम्ही प्रोसेस नीट फॉलो करा. म्हणून हे प्रश्न विचारण्यापेक्षा की माझे 99% येतील का, स्वतःला लिमिट का करताय? होऊ शकतात तुमचे 99.5 येतील. यामध्ये तुम्ही वेळ वाया घालवण्यापेक्षा यू शुड फोकस ऑन काय करायचंय. ठीक आहे ना, त्याच्याकडे फोकस करा. रिझल्ट चांगलाच आहे, डेफिनेटली रिझल्ट चांगला आहे. ओके. आता जसे की ह्या वर्षापासून 2 अटेम्प्ट्स आहेत, तर जो फर्स्ट अटेम्प्ट आहे ह्याला आपण एक ट्रायल अटेम्प्ट म्हणून द्यायला पाहिजे, की फायनल अटेम्प्ट समजून आपल्याला फर्स्ट अटेम्प्टला सामोरे जायचंय? बघ बाबा, मला जर 2 बॉल मिळत आहेत खेळायला, तर मी दोन्ही बॉलला 6 मारायचा प्रयत्न करणार आहे. मी पहिला बॉल ट्रायल आणि दुसरा असा करणार नाही ना, कारण आपल्याला नाही माहिती का पेपर कसा आहे. ज्या अटेम्प्टला मी ट्रायल समजत होतो त्या अटेम्प्टला मला सोपा पेपर आला, आणि ज्या अटेम्प्टला मी रिअल समजत होतो त्या अटेम्प्टला अपेक्षेपेक्षा वेगळा पेपर आला. तर आपण आपलं नुकसान न करता व्हॉट वी शुड फोकस ऑन इज गिव्हिंग बेस्ट इन ईच अटेम्प्ट. आणि पहिल्या अटेम्प्टपेक्षा दुसरा अटेम्प्ट निश्चितच आपला अजून चांगला राहील, कारण आपल्याकडे वेळ जास्त आहे प्रिपरेशनला. ठीक आहे. सो असं अटेम्प्ट्सला सेपरेट न बघता एका ग्रँड स्ट्रॅटेजीने जा, की अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 दोन्हीकडे आपल्याला बेस्टच करायचं. अच्छा. तर सर आता फायनल, मुलांनी ह्या लास्ट 40 to 45 डेजमध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे? सगळ्यात पहिले तर स्वप्न आणि विचार करणं सोडून द्या, की माझे 99% येतील का, मला COEP VJTM भेटेल का. हे नाही. यू फोकस ऑन एक्झिक्युशन. एकदा प्लॅन करायचा, एकदा जे काही आहे तुम्ही सगळा डिटेलमध्ये प्लॅन करा आणि त्या प्लॅनला स्टिक राहा. प्लॅनमध्ये 10% 20% चेंज होऊ शकतो, पण त्याच्या पलीकडे नाही. सो फोकस मोर ऑन सॉल्विंग, एक्झिक्युशन. सातत्य ठेवायचंय. मी आज अभ्यास चालू ठेवला याचा अर्थ मग मी 5 दिवस खूप चांगला अभ्यास केला आणि परत गायब झालो. आता आपण 2 वर्षांमध्ये सातत्य नव्हतं आपल्याकडे, कन्सिस्टन्सी नव्हती, आणि एक शेवटचे आपल्याला 45-50 दिवस जर भेटलेत, तर त्याच्यामध्ये तर मस्ट आहे हे, तर आपला चांगला रिझल्ट येणार आहे. आणि हे सगळं करत असताना खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला येतील, अडचणी येतील, डेफिनेटली डिमोटिवेशन येईल, पण त्याचा विचार न करता तुम्ही करत राहा गोष्टी. सो डेफिनेटली इट विल हेल्प. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज रिसोर्स जो आहे आपला. बरेच विद्यार्थी मी बघितलेत की काय करतो आपण, की 4-5 बुक्स घेतो, ही पण बुक कंप्लीट करतो, ती पण करतो, काय माहिती कुठून प्रश्न येईल. बघा, एकच बुक करा, स्टिक टू PYQs, बोर्ड थिअरी फ्रॉम बोर्ड, मोर दॅन इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे. मी तुम्हाला आता गॅरंटेड सांगतो, मागच्या 5 वर्षाचा ट्रेंड अनालिसिस करून मला हे कळालंय की आउट ऑफ 50 क्वेश्चन्स 40 क्वेश्चन्स मिनिमम डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली PYQ मधून डिराईव्ह होतात. सो तुम्हाला
इनफॅक्ट सीईटीचा सोर्स पण माहिती की सीईटी कुठून प्रश्न त्यांचे इन्स्पायर्ड आहेत. सो फोकस ऑन दॅट. भरकटू नका, काम करत राहा, नक्की यश मिळेल. थँक्यू सो मच सर. खूप छान प्रकारे तुम्ही आपल्या स्टुडंट्सला गाईड केलं आहे. अँड गाईज, आय होप तुम्हाला आत्ता ह्या पॉडकास्टमध्ये जे पण आपण सरांना क्वेश्चन्स विचारले, मोस्टली हे जे क्वेश्चन्स आहेत हे FAQs आहेत, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन. दरवर्षी मुलांचे हे सेम क्वेश्चन्स असतात. मुलांना स्ट्रेस येतो, बोर्ड एक्झाम झाल्यानंतर समजत नाही काय करावं काय नाही करावं. सो आय होप ह्या पॉडकास्टमधून तुम्हाला सगळं क्लिअर झालेलं असेल. अँड ऑल्सो जर तुम्हाला आपल्या अद्वैत सरांसोबत अजून एक पॉडकास्ट पाहिजे असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण अजून एक टॉपिकवर सरांसोबत एक पॉडकास्ट कंडक्ट करूया. अँड ऑल्सो तुम्ही सगळ्यांनी, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्वयं फिजिक्सच्या यूट्यूब चॅनलची एक लिंक देतोय, तर त्या चॅनलवर जाऊन तुम्ही फिजिक्सचे लेक्चर चेक करू शकता. त्या चॅनलवरती भरपूर काही सिरीज वगैरे सरांनी सुरू केलेली आहे, तर हे तुम्ही चेक करू शकता. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड बघू.